एकदा एका गावात रामू नावाचा तरुण भक्त राहायचा. तो रोज दत्त मंदिरात जाऊन दिवा लावायचा आणि म्हणायचा, जय गुरुदत्त, माझं मन फक्त तुमच्याच चरणी आहे. पण एक दिवस त्याच्या जीवनात संकट आलं. शेतातली पिकं वाळली, घरात अन्न उरलं नाही. लोक म्हणाले, रामू, तुझा देव तुला काही मदत करत नाही, आता उपवास सोड. पण रामू शांतपणे म्हणाला, दत्त महाराज माझी परीक्षा घेत आहेत, मी त्यांचं नाम सोडणार नाही. 3 दिवस उपाशी राहूनही तो मंदिरात गेला आणि नमस्कार केला. अचानक मंदिरातला दीप स्वतः पेटला आणि मंदिरात सुवास दरवळला. रामूच्या डोळ्यांसमोर दत्त महाराज त्रिमूर्ती रूपात प्रगट झाले. हातात दंड, कमंडलू आणि त्रिशूल, चेहऱ्यावर शांत तेज. दत्त म्हणाले, रामू, तू श्रद्धा ठेवलीस म्हणून मी प्रगट झालो. भक्ती म्हणजे संकटातही विश्वास न सोडणं. रामूने डोळ्यात पाणी आणून नमस्कार केला. दत्त महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. त्याचं शेत पुन्हा हिरवं झालं आणि जीवनात सुख शांती परत आली. खरी भक्ती म्हणजे श्रद्धा कधीही न सोडणं. जय गुरुदत्त.